नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी रंजना पाटील. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर सकाळी लवकर आवरून घेतलं, आंघोळ वगैरे करून घेतली आणि सर्वांना पाणी वगैरे दिलं. त्यांनी सर्वांनी आंघोळ वगैरे करून घेतली. तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं. सूर्यनमस्कार केला, देवपूजा केली आणि म्हटलं आता नाश्त्याला करूया. तर नाश्त्यामध्ये मी आज पोहे बनवले होते. तर नाश्त्यामध्ये पोहे केले होते. आज काय घरी कोथिंबीर नव्हती, त्यामुळे मी आज गाठलेली नाही कोथिंबीर. रोज असते कोथिंबीर. तर आज मस्त असे पोहे केलेले आहेत. छान झाले होते पोहे. मग स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला पोह्याचा आणि सर्वांना पोहे दिले. पोहे खाऊन वगैरे झाल्यानंतर सर्वजण आपल्या आपल्या कामाला गेली आणि मी म्हटलं आता स्वयंपाक. मग स्वयंपाकाची तयारी केली. मग आट्टा वगैरे मळून घेतलेला आहे आणि पावट्याची आमटी केलेली आहे. तर हे बघा, ही पावट्याची आमटी केली. मस्त अशी पावट्याची आमटी केलेली आहे. हा घरचाच पावटा आहे. मळ्यात खूप पावटा लागलेला आहे, त्यामुळे पावटा आणलेला होता. त्यामुळे पावट्याची आमटी केलेली आहे आणि राजगिराची भाजी केलेली आहे. हे बघा, राजगिराची भाजी केलेली आहे. मळ्यात खूप राजगिरा आलेला आहे, त्यामुळे थोडा थोडा राजगिरा घेऊन येते. एक दिवस मेथीची भाजी किंवा कधी राजगिराची भाजी, कधी पालकची भाजी अशी करत असते. तर आज राजगिराची भाजी केलेली आहे. तर आज स्वयंपाक सगळा तयार करून घ्यायचा आहे. आता चपात्या राहिलेल्या आहेत, त्या चपात्या करून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा स्वामींचं ताट तयार करायचं आहे. 11:30 वाजले की स्वामींना नैवेद्य दाखवायचा असतो. तोपर्यंत सर्वजण मळ्यातून येतात. मग मी सर्वांना जेवणाची तयारी तोपर्यंत करून घ्यायची. सगळं तयार झाले की तर माझे व्हिडिओ रोज असतात डेली